हातात गाजर घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. सरकार लाडक्या बहिणींना विसरलं, विरोधकांची घोषणाबाजी. संभाजी महाराजांच्या मूर्तीसह अमोल मिटकरी विधान भवनात. संभाजी महाराजांचं तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालयात लावण्यात यावं, यासह विविध मागण्यांसाठी बॅनरसह मिटकरी आमच्या पाडवी, हिरामण खोसकर विधान भवनात. गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. आनंदाचा शिधा कुठे आहे, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर विरोधी पक्षांची टीका. काही योजना बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याची रोहित पवारांची अर्थसंकल्पावर टीका. मुख्यमंत्री तीर्थ योजना, शिवभोजन थाळी योजनेकरता निधीची तरतूद केली नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. आज सुनावणीसाठी उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. कोरटकर मुंबईत दाखल, मात्र कोर्टात हजर राहणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. स्वारगेट अत्याचार प्रकरणात अजून चौकशी समिती नेमलीच नाही. परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला 15 दिवस उलटले तरी चौकशी समिती नाही, तर कागदोपत्री नसली तरी अंतर्गत समिती नेमल्याचा व्यवस्थापकांचा दावा. पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा प्रकरणी पोलिसांनी पब आणि रेस्टॉरंटचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा रोडवरील रेस्टॉरंटमध्ये गौरव आला होता. गौरव आहुजाला येरवडा पोलिसांनी घटनास्थळी नेत पंचनामा केला. आहुजासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल सुद्धा होता. पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये गौरवनं अश्लील कृत्य केलंय. सतीश भोसले उर्फ खोक्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज दुपारी सुनावणी होणार. सतीश भोसले उर्फ खोक्या पुराव्यांसह लवकरच पोलिसांना शरण येणार. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागच्या 5 दिवसांपासून फरार आहे. सतीश भोसलेची गाडी बीड पोलिसांनी जप्त केली. गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सतीश भोसले फरार. बीड पोलिसांच्या तपास पथकाकडून शोध सुरू. आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार गोदावरी नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचा कृषीपंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सोळंकेंचा निकटवर्तीय सुशील सोळंकेनं प्रशासनाला दमदाटी केली. बीडमध्ये राजकारणी रूपी साप. बीड हे बीळ झालं असून तिथल्या सापांना ठेचून मारण्याची वेळ. विजय वडेट्टीवारांची बीडमधल्या गुन्हेगारीवर प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात सरकारनं लक्ष घालण्याची गरज, वडेट्टीवारांची मागणी. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये बंदची हाक. कराड आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. प्रतिभा दंगेकरांवर अटकेची टांगती तलवार असल्यानं रवींद्र धंगेकर शिंदे गटात. संजय राऊतांचा आरोप. प्रतिभा दंगेकरांच्या व्यावसायिक जागेवर वक्फचा दावा निर्माण केला. वायकरांप्रमाणे पक्ष प्रवेशासाठी दंगेकरांची कोंडी केल्याचाही आरोप. संजय राऊत हे सगळं प्रकरण वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतायत. रवींद्र धंगेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर. तर भाजपचे सगळेच नेते वाईट नाहीत, आपण त्यांच्या मित्रपक्षासोबत. धंगेकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. तर बालवयात आणीबाणी विरोधात लढा दिला असा दावा करणारे फडणवीस आता प्रौढ वयामध्ये यंत्रणांचा गैरवापर थांबवणार की नाही, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. विधानसभेला काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानं भाऊ पाटील नाराज होते. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी इच्छुकांची गर्दी. आमदारांमधून 1 तर राज्यपाल कोट्यातून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज. विधान परिषदेवर अजित पवारांचे समर्थक नाना काटेंचा दावा. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजित पवारांनी दिल्याची काटेंची माहिती. कल्याणमधील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध. नाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गावांच्या समावेशामुळे महापालिकेवरती 6000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्यानं विरोध.
पुण्यातून महत्त्वाच्या शहरांसाठी हायस्पीड रेल्वे सुरू करा. खासदार मेधा कुलकर्णींची राज्यसभेत मागणी. कनेक्टिव्हिटी असेल तर विद्यार्थी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना प्रवास करणं सोपं जाईल, कुलकर्णींचं वक्तव्य. सिसरा फ्रेंच कंपनीनं MMRDA आणि राज्य सरकार विरोधात केलेली याचिका मागे घेतली. नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण देत MMRDAनं कंपनीशी केलेला करार रद्द केला. त्यानंतर सिसराची हायकोर्टात धाव. नाशिक शहरातील छोट्या मोठ्या 36 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून खबरदारी. परभणी जिल्ह्यातील तब्बल 215 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई. निवडून येऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरीही जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. 4 सरपंचांना गमवावं लागलं पद. अर्थसंकल्पातून गरज सरो वैद्य मरो या मानसिकतेचं दर्शन. सामनातून अर्थसंकल्पावर हल्लाबोल. राज्यातील जनतेच्या पदरात तर काही टाकलं नाहीच, परंतु शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पानं पुसण्याचा कृतघ्नपणा. सामनातून टीका. राज्यामध्ये कमिशन खाणाऱ्यांची फौज सरकारनं निर्माण केली असून महाराष्ट्र खंडणीखोरांचं राज्य. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची अर्थसंकल्पावर टीका. तर विजनलेस अर्थसंकल्प असल्याचा चव्हाणांचा टोला. सपा नेते अबू आझमींकडून छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली. बलिदान दिली छत्रपती संभाजी महाराजांना. अबू आझमींनी एक्स पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं अभिवादन. स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन. फडणवीसांनी एक्स पोस्ट करत अभिवादन केलं. सिंधुदुर्गमधील नवाबाग मांडवीमध्ये संजीव हुलेंनी छत्रपती संभाजी महाराजांचं वाळू शिल्प साकारलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं मानवंदना दिली. इटलीतील 77व्या लोकनृत्य महोत्सवाचं मुंबई विद्यापीठाला आमंत्रण. मुंबई विद्यापीठाच्या चमूनं शोभायात्रा काढत तसंच पारंपरिक लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. मुंबईकरांना उद्यानात पुस्तक वाचनाचा आनंद घेता येणार. मुंबई महापालिकेच्या उद्यानात उद्यान ग्रंथालय. लोअर परळमध्ये पालिकेचा उद्यान ग्रंथालय हा उपक्रम. आरटी प्रवेशासाठी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या 18 पालकांवर पुण्यात गुन्हा दाखल. शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. राज्यात मार्चमध्ये उष्माघाताच्या आतापर्यंत 4 रुग्णांची नोंद. महापालिकांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना. नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावर राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य विभागानं बोट अँब्युलन्स दिली. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्यानं नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यास अडचणी. कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी. नांदेडमधल्या नाळेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करण्यास सांगितल्याची घटना. विद्यार्थी बाथरूम साफ करतानाचे व्हिडिओ व्हायरल. मुख्याध्यापकावर कारवाईची गावकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये सोशल मीडियावरती तलवार, चाकू तसंच विविध प्रकारची शस्त्र हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई. तरुणांकडून माफी मागणारे व्हिडिओ बनवून पोलिसांनी अद्दल घडवली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी महिलेच्या बँक खात्यावरून 5 कोटींचे व्यवहार. पोलिसांकडून बँक खातं सील. पाव किलो सोनंही जप्त. आर्थिक व्यवहार कोणाच्या माध्यमातून याचा तपास सुरू. धाराशिवमधल्या खिरणीमळा परिसरात अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या कत्तलखान्यांवर पोलिसांची कारवाई. स्थानिकांच्या तक्रारीनंतर जेसीबीच्या साहाय्यानं कत्तलखाने जमीनदोस्त केले. पॅलेस्टाईन हॅकर ग्रुपनं एक्सवरील सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. काल जगभरात एक्सचं सर्व्हर अर्ध्या तासाहून अधिक काळ डाऊन झालं होतं. मस्क यांनी सायबर हल्ल्यात एखाद्या देशाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केलाय. तिसरं मूल जन्माला घाला अन बक्षीस मिळवा. लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना. तेलुगू देसम पक्षाचे खासदार कालीसेट्टी यांची घोषणा. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून योजनेसाठी खासदारांचं कौतुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.